आपण एखादा व्यक्ती जीवित आहे असे म्हणतो, तेव्हा नेमका त्याचा प्राण कुठे असतो हे तुम्हाला माहीत आहे का? आयुर्वेदामध्ये ते सांगितलेले आहे, आपला प्राण मर्मांच्या ठिकाणी असतो. तर ही मर्मे काय आहेत ते आपण पाहूया. आपल्या शरीरामध्ये 107 मर्म आहेत. म्हणजे आपल्या शरीरात 107 ठिकाणी आपला प्राण आहे. या 107 पैकी कुठल्याही ठिकाणाला आघात झाला तर आपल्या प्राणावरती तो आघात होईल. तर आपण ह्याचे प्रकार बघूया. कुठल्या मर्मावर आघात झाल्यानंतर कशा प्रकारचा परिणाम होऊ शकतो त्यानुसार काही प्रकार केलेले आहेत. सद्य प्राणहर मर्म, या प्रकारच्या मर्मावर आघात झाल्यास त्या व्यक्तीचा ताबडतोब किंवा 7 दिवसाच्या आत मृत्यू होऊ शकतो. सद्य प्राणहर मर्म 19 आहेत. कालांतर प्राणहर मर्म, या प्रकारच्या मर्मावरती आघात झाल्यास त्या व्यक्तीचा 15 दिवसांच्या आत किंवा 1 महिन्याच्या आत मृत्यू होतो. अशी कालांतर प्राणहर मर्म 33 आहेत. विशल्य प्राणहर मर्म, एखाद्यावर कोणी चाकूने हल्ला केला किंवा गोळी लागली आहे आणि ती अशी घुसून बसली आहे एखाद्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी जर ते शल्य काढलं आपण ओढून, माणसाचा मृत्यू होऊ शकतो. आणि ते शल्य म्हणजेच ते शस्त्र जोपर्यंत तिथे आहे तोपर्यंत तो व्यक्ती जिवंत राहतो. त्यामुळे अशा प्रकारच्या व्यक्तीचा हॉस्पिटलमध्येच उपचार केल्यानंतरच हे शल्य योग्य रीतीने काढलं जातं. विशल्य प्राणहर अशी 3 मर्मे आपल्या शरीरात असतात. या 3 ठिकाणी जर काही शल्य घुसले आणि ते जर कोणी बाहेर काढले विदाऊट हॉस्पिटलायझेशन तर त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. ते शल्य तसेच ठेवून हॉस्पिटलला त्याला घेऊन जायचे असते. वैकल्यकर मर्म, वैकल्य म्हणजे काय? काहीतरी डिफॉर्मिटी तयार होते. म्हणजे त्या ठिकाणी जर आघात झाला तर त्या व्यक्तीला अपंगत्व येऊ शकतं. अशी वैकल्यकर मर्म आपल्या शरीरामध्ये 44 आहेत. रुजाकर मर्म, रुजा म्हणजे काय? खूप पेन होणं. जे या मर्मांवरती आघात झाला तर खूप भयंकर प्रकारचं असं सिव्हिअर असं पेन त्या व्यक्तीला होतं. आणि अशी रुजाकर मर्म 8 आहेत. आणि ही मर्मे नक्की कोणती आहेत, आपल्या शरीरामध्ये कुठे असतात याबद्दल माहिती हवी असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये मला तसं सांगा. मी नक्कीच त्याबद्दल सुद्धा व्हिडिओ बनवेल.